नमस्कार, आपण आता आलेलो आहोत माळेगाव यात्रेमध्ये. घोडे बाजार बघत असताना आपल्याला एक अशी घोडी दिसली आणि त्यांचे मालक आहेत. आपण त्याच्याशी चर्चा करूया. दादा नमस्कार. नमस्कार सर. काय नाव आहे तुमचं? माझं नाव शेख निसार शेख हसन. कुठून आलेत तुम्ही? सर आम्ही तामशाहून आलेलो आहोत. तामशावरून. आणि या घोडीचं नाव काय? या घोडीचं नाव ऐश्वर्या. ऐश्वर्या. आणि या माळेगाव यात्रेमध्ये याची किंमत काय ठेवली तुम्ही? या घोडीची किंमत ठेवली आहे सर आम्ही 25 लाख. 25 लाख. आणि कुणी मागणी केली का? हा, गेल्या वर्षी मागणी झालेली आहे 15 लाखापर्यंतची, पण आम्हाला विकायची मोठी, म्हणजे आम्ही घरी शॉप म्हणून पाळणार आहोत तिला. मग इथं तुम्ही जे आणलीत हे प्रदर्शनासाठी आणली का विक्रीसाठी? नाही, प्रदर्शनासाठी. आणि जर कुणी 25 लाखाला मागली तर तुम्ही देणार का? नाही, ते तशी काही इच्छा नाही अजून. अच्छा, म्हणजे एक किंमत ठेवली प्रदर्शनासाठी, विक्रीसाठी नाही. म्हणजे तुम्हाला एक घोड्याचा एक छंद आहे म्हणून तुम्ही इथं आलेलात. आणि याला तुम्ही खायला काय देता? हिला खायला सर सकाळचा खुराक जो असतो, तर सकाळचा नाश्त्यापासून हिची सुरुवात होते. 2 लिटर दूध आहे सकाळी. त्याच्यानंतर 1 किलो हरभरे आहेत भिजवण्यामध्ये. त्याच्यानंतर जे असते रेग्युलर आपल्या हरभऱ्याची गव्हाची गुळी मिक्स असते, त्याच्यामध्ये ब्रान म्हणून येत असते. त्या ब्रान त्याच्यामध्ये मिक्स करून, सर्वांना मिक्स करून याच्यामध्ये टाकून तिला खायला देत असतो. आणि सकाळच्या नंतर दुपारी तेच डेली रुटीन का? आणि एकंदरीत याच्यावर खर्च किती येतो तुम्हाला? मंथली खर्च आहे सर 15,000 रुपयेपर्यंत महिना जातो. 15,000 रुपये त्याच्या खाण्यावर तुम्ही खर्च करता. आणि कुठं दुसरीकडे कुठे नेली होती का प्रदर्शनासाठी? नाही, आम्ही फक्त माळेगावकरीच प्रदर्शनासाठी. फक्त माळेगावला. आणि गेल्या वर्षी सुद्धा आले होते का तुम्ही? गेल्या वर्षीची चॅम्पियन राहिलेली आहे, फर्स्ट नंबरची. गेल्या वर्षी याच यात्रेमध्ये पहिला क्रमांक भेटला होता का? अच्छा. आणि आता तुमचं गाव कुठलं म्हणले? आमचं गाव तामसा. म्हणजे तिथं राहायला म्हणजे त्याची सोय असेलच. आणि इथं येऊन तुमचा काय अनुभव आहे बाकीच्या घोड्या संदर्भात? तुम्ही मार्केट बघितलं असेल. तर याच्या जोडीला एखादी घोडी दिसली का तुम्हाला? आम्हाला तर असं वाटत नाही की आमच्या घोडीला कोणी क्वालिटी म्हणजे आमच्या बदल जे टक्कर देण्यासारखी कुठली गोष्टी असेल. नाही. आणि याचं वय काय? वय 3.5 वर्ष आहे. 3.5 वर्ष. आणि याचं काय बच्चा वगैरे? नाही, अजून काही ब्रीडिंग केलेली नाही. नाहीच का? आणि तिकडे राहायला तिचं व्यवस्था कशी करता तुम्ही राहायला? आहे तर तिथं 1 एकर मध्ये स्टड फार्म आहे आमचं तिथं. कंपोस्ट घोगरी मध्ये तिथं 1 एकर मध्ये असं स्टड फार्म केलेलं आहे. त्याच्यामध्ये मोकळे असते 1 तास. त्याच्यानंतर इचेला रूम बनवलेले आहेत. घोगरीचा जिल्हा? हदगाव तालुका, नांदेड जिल्हा. नांदेड जिल्हा. ठीक आहे. आणि याचे काही मेडिकलचे इश्यू वगैरे काही, दवाखान्याचं काही? नाही, मेंटेनन्स जर चांगल्या प्रकारचं केलं तर कुठला इश्यूच येत नाही. फक्त एवढीच आहे की आपल्याला काळजी घ्यावं लागणार आहे की हिला जे खानपान आपण देत असतो त्याच्यामध्ये कुठलीही लापरवाही होऊ नये. म्हणजे खाण्यामध्ये निष्काळजीपणा करून. आणि लात वगैरे? नाही, कुठली बी काही नाही का? बिलकुल. आणि याच्यामध्ये आहे पण बिलकुल मिळणार नाही तुम्हाला. जयमंगल आहे, दोन्ही डोळे गारसेम ज्यांना म्हणतात ते जयमंगल. समोरची भोवरी बी क्लिअर. हा आहे देवमन. हा आहे कंटमन. त्याच्यामध्ये तुम्हाला जे म्हणतात घोड्यामध्ये आहे ते आहे, कुठल्याही प्रकारचं मिळणार नाही. आणि याची प्रजात कुठली म्हणले? हे पंजाबी जातीचं आहे सर. पंजाबी जातीचा. तुम्ही कधी आणला होता? आम्ही इथून मागच्या वर्षी नेलं, म्हणजे याच्या 2 वर्ष झालीत. माळेगावूनच खरेदी केला होता. खरेदी केली तेव्हा तिचं नाव काय होतं? त्यावेळेस तिचं नाव सर त्यांच्याकडे रुबी म्हणून ठेवलेलं आहे. मग तुम्ही इकडे आणल्यानंतर ऐश्वर्या ठेवलं का? ठीक आहे. थोडं हे करा. तेव्हा काय किमतीला घेतली होती तुम्ही? त्यावेळेची किंमत सर ते कसं असते, ते आमचा एक गुपित करा. अच्छा. चला, एक तुम्ही आवड म्हणून, छंद म्हणून घेतलात. चालते. बघू शकतात की आपण ही 25 लाखाची माळेगाव यात्रेमध्ये आलेली घोडी आहे. आणि यांनी एक फक्त प्रदर्शनासाठी आणलेली आहे. आणि हे आलेले आहेत तामसा घोगरी. मालकांना या घोड्यांचा खूप म्हणजे छंद आहे. अच्छा. बालाजी रमेशराव घंटलवार. कुठले आहेत ते? मुक्काम पोस्ट घोगरीचेच आहेत का? एक छंद म्हणून इथे घोडी त्यांनी आणलेली आहे प्रदर्शनासाठी. लक्ष्मण टॉक्समध्ये सर्वांचे धन्यवाद.